नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल आजचं आपले पूर्ण सेशन कशावरती होणार आहे. आज आपण इन डिटेलमध्ये क्रिप्टोमधील बिटकॉइन डिस्कस करणार आहोत. बिटकॉइनचा माझा व्ह्यू काय आहे काय नाही इन डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. कुठं बाय केलं पाहिजे आणि कुठं शॉर्ट केलं पाहिजे इन डिटेलमध्ये आपण या व्हिडिओमध्ये चेक करणार आहोत. चल तर मग सुरू करूया. आता क्रिप्टो जर बघितलं तर सर्वात महत्वाचं क्रिप्टोमध्ये बाबा ट्रेंड काय चालू आहे. जर आपण बघितलं तर सर्वात महत्वाचं जास्त ते विकली अनालिसिस कडनं बघायचं. ओके, तर आपण इथं बघितलं ना तर हे बघा, व्यवस्थित काय झालं मार्केटने एक शॉर्ट शॉर्ट डबल बॉटम बनवला आणि त्यानंतर तो डबल बॉटम ब्रेक झाला आणि त्यानंतर डाऊन साईडला मुवमेंट आली. ओके, आज जर आपण ट्रेंड बघितला मार्केटचा तर ट्रेंड लाईन कुठेतरी मार्केटने इथे ब्रेक केली आहे बघा. ही ट्रेंड लाईन होती. मार्केटने इथं चढायचा प्रयत्न केला, अप जाण्याचा प्रयत्न केला, पण इथून एकदम स्ट्रॉंग डाऊन साईड मार्केटला फेस करावी लागली आणि एकदम स्ट्रॉंग डाऊन साईड आपल्याला बघायला भेटली. बिकॉज इथं ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झालं. ब्रेक ऑफ स्ट्रक्चर नंतर एकदम डाऊन साईडला मार्केट वन साईड खाली निघालं. ओके, आता तिथे नंतर बघितलं ज्यावेळेस इथून मार्केट ब्रेक झालं हे बघा. ओके, इथून ज्यावेळेस मार्केट ब्रेक झाल्यानंतर एकदम डाऊन ब्रेक ऑफ स्ट्रक्चर देऊन परत डाऊन आलं. ओके, आज जर रेजिस्टन्स बघितलं तर हा ट्रेंड लाईनचा रेजिस्टन्स आहे. मार्केट मला कुठेतरी एक स्ट्रॉंग 82, 81 ते 75 हजाराच्या रेंजमध्ये दिसते. ओके, तिथे एक स्ट्रॉंग आपल्या अपसाईड दिसते, पण ती अपसाईड का दिसते त्याच्या मागचा व्हाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. ओके, तर आपण बघितलं तर हे बघा, आता इथे एकदम स्ट्रॉंग लिक्विडिटी सपोर्ट झोन आहे. ओके, अजून काही इथलची लिक्विडिटी ग्रॅप नाही झाली, व्यवस्थित लिक्विडिटी सपोर्ट इथं मार्केटने तयार केलाय. आणि जर आपण इथं स्ट्रॉंग एक इंडिकेट बघितलं त्याला आपण म्हणतो आपलं RSI. तर RSI काय सांगू राहिले आपलं हे बघा. आता इथे मार्केटने काय बनवलंय हे बघा, हा काय आहे, हा आहे इक्वल लो. राईट, आता पण इक्वल लो तर आहे, पण इथे बघा एक स्ट्रॉंग डायव्हर्जन आपल्याला बघायला भेटते. RSI काय सांगतं, इथे बायरची जी स्ट्रेंथ आहे, ओके, ही जी बायरची जी स्ट्रेंथ आहे ती कुठेतरी काय स्ट्रॉंग आहे. मीन्स इथे जे बायर आहेत ते कुठेतरी इन्व्हेस्ट करायला, पैसे टाकायला कुठेतरी बिटकॉइन मध्ये तयार आहेत. आणि ते झालंय बघा, ब्रेक ऑफ स्ट्रक्चरला डाऊन साईडला आलं, लिक्विडिटी एरिया स्वीप झाला, लिक्विडिटी एरिया स्वीप झाल्यानंतर परत अप साईडला गेलं. त्याच्या ऑर्डर होत्या, काहीतरी ऑर्डर फिल नव्हत्या आल्या, परत ऍव्हरेजिंगला आलं. आता ऍव्हरेजिंग होत आहे. आता जर वीकची टाइम फ्रेम बघितली, यामध्ये कुठेतरी मार्केट ऍव्हरेजिंग करतं. ओके, ज्यावेळेस ही लाईन ब्रेक होईल, म्हणजे कोणती लाईन, ज्यावेळेस आपली 65 हजाराची जी लेवल आहे, ज्यावरती ब्रेक होईल मार्केट, ज्यावेळेस मार्केट याला ब्रेक करेल, 65 हजाराच्या लेवलला ब्रेक झाल्यानंतर मार्केट अप साईडला गेलेलं दिसेल. अप साईडला परत एक डाऊन साईड घेईन आणि एकदम वन साईड 82,000 ची जी लेवल आहे तिथं मार्केट परत टॅप करताना बिटकॉइन मध्ये दिसेल. बिकॉज इंडियन मार्केट आता जर इथलचे मुवमेंट बऱ्यापैकी झाले, आता सर्वात महत्वाचे मुवमेंट आहे बिटकॉइन मध्ये. राईट, बिटकॉइन एकदम स्ट्रॉंग मुवमेंट देईल मला असं वाटतंय नेक्स्ट काही काही वीक मध्ये. बिकॉज इथे एकदम स्ट्रॉंग रॅली आपल्याला बघायला भेटू शकते. बिटकॉइन झालं राईट यामध्ये. आणि जर आपण बघितलं, इथे जर बघितलं आपण आपल्या इंडिकेटरने, जर आपण बॉलिंजर बँड लावलं, म्हणजे एकदम बॉलिंजर बँडला सुद्धा एकदम व्यवस्थित मार्केट काय रेंजमध्ये, म्हणजे बॉलिंजर बँडची इथं रेंज आहे आणि इथेच मार्केट काय करते, सपोर्ट घेत आहे. जर एकदा मार्केटने इथं स्ट्रॉंग सपोर्ट घेतला तर मार्केट वन साइड अप गेलेलं दिसेल आणि जो पहिला रेजिस्टन्स राहील तो डायरेक्ट जवळ जवळ 69 हजाराचा आपल्याला कुठेतरी रेजिस्टन्स बघायला भेटेल त्याचा. असं का म्हणतोय मी, कारण इथे काय आहे, इथे व्यवस्थित एसएल हंटिंग एरिया आहे. इथे जर बघितलं आपण हे बघा, व्यवस्थित एकदम स्ट्रॉंग इथे एसएल हंटिंग एरिया आहे. कुठे हे इथे कोणत्या लेवलला, जवळजवळ आपल्या 59 हजाराच्या लेवलला. राईट, ही जी लेवल आहे इथे व्यवस्थित एसएल हंटिंग एरिया आणि इथलची कॅन्डल बघा, व्यवस्थित प्रेशरची कॅन्डल इथे बनलेली दिसते. म्हणजे आपला व्ह्यू काय आहे, मार्केट एकदा इथे येणार, इथे आल्यानंतर याच्या ऑर्डर फिल होणार. आता इथलच्या ऑर्डर फिल होऊ राहिल्या, जशा इथलच्या ऑर्डर फिल होणार, मार्केट जसं 65 हजाराची लेवल ब्रेक करणार, ब्रेक केल्यानंतर अपसाईडची एकदम स्ट्रॉंग मुवमेंट कुठेतरी आपल्याला मार्केटमध्ये बघायला भेटणार. ओके, आणि इथूनच एक रॅली जर आली मार्केटमध्ये 82 हजारापर्यंत, ओके, ही जी लेवल आहे 82 हजाराची, तर काही दुमत वाटून देऊ नका. कारण जे अमेरिकन बिटकॉइन कंपनीज आहेत, अमेरिकन बिटकॉइन इन्व्हेस्टर्स आहेत, ते अजूनही मार्केटमध्ये बिटकॉइनमध्ये पॉझिटिव्ह विचार करताय, पॉझिटिव्ह त्यांचा व्ह्यू आहे. ओके, जवळजवळ 75% चान्सेस आहे बिटकॉइनचे अप जाण्याचे. 75 असा माझा व्ह्यू आहे. कारण टेक्निकल काय सांगते, अप मुवमेंट सांगते. राईट, फंडामेंटल काय सांगते, अप मुवमेंट सांगते. सो बिटकॉइन खाली येईल असं नाहीये. बिटकॉइनला हा जो एरिया आहे पूर्ण, राईट, तो 56,000
ते 60,000ची जी लेवल आहे, 56,000 ते 60,000 जी लेवल आहे, तो पूर्ण बिटकॉइनचा सपोर्ट एरिया आहे. पूर्ण मार्केट इथंच खेळणार. जर याला छोटीशी लिक्विडिटी नॉर्मल ब्रेक झाली, म्हणजे लिक्विडिटी ग्रॅप झाली, तर हा एसएल हंट करायला येईल. कोणता? 56,000चा. हा एसएल हंट होईल. हंट झालेला मार्केट थांबणार नाही. वन साइड रॅली कुठेतरी आपल्याला बिटकॉइन मध्ये बघायला भेटणार. ओके, सो पूर्णतः ध्येय द्या बिटकॉइनकडे. बिटकॉइन मध्ये काय चाललंय आता, झाली विकली अनालिसिस. पण आपण जर बघितलं आपलं डेली अनालिसिस, तर त्यामध्ये काय दिसतं? डेली अनालिसिस जर बघितलं तर हे बघा, व्यवस्थित मार्केट तिथे आहे. त्यानंतर मुवमेंट बघा मार्केटमध्ये किती आले. मार्केट कितीला आलं होतं? 58,000ला मार्केट टॅप दिलं. 58ला झाल्या मार्केटने परत जवळजवळ 10% ची मुवमेंट दिली. म्हणजे मुवमेंट कुठेतरी स्टार्ट झालं. म्हणजे बाय इन डीप झाली. डीप नंतर एकदम स्ट्रॉंग मुवमेंट आपल्याला सीई साईडला बघायला भेटली. जवळजवळ 10%चा रिटर्न. 10%, नॉट अ जोक. आणि जर याचे जर ऑप्शन जर बाय केले असेल तर किती भयानक मुवमेंट आपल्याला तिथं बघायला भेटली असती बिटकॉइन मध्ये. ओके, सो ध्यानात ठेवा की बिटकॉइनची जी मुवमेंट आहे, इथेच हाच पूर्ण एरिया सपोर्टचा आहे. ह्याच एरियामधून बिटकॉइन कुठेतरी मुवमेंट देईल असा माझा व्ह्यू आहे. आणि एकदम व्यवस्थित माझा व्ह्यू बिटकॉइन मध्ये तोच राहणार आहे. ओके, जर आपण बघितलं अजून व्यवस्थित जर बघितलं वन डेच्या टाइम फ्रेम मध्ये, तर आपल्या व्यवस्थित अजून समजा आता आहे बघा मार्केटनी काय केलंय. अप ट्रेंडची मुवमेंट पकडली. अप ट्रेंडची पकडल्यानंतर हे पहा, याला ब्रेक केलं. हा एरिया ब्रेक झाला. राईट, ही ट्रेंड लाईन जशी ब्रेक झाली, ब्रेक झाल्यानंतर डायरेक्ट डाऊन साईड. म्हणजे याचा जो लोअर लो होता, जिथून हा ट्रेंड चालू झाला, त्या लेवलला कुठेतरी मार्केट आपला येताना दिसलं. राईट, आणि ज्यावेळेस तिथं मार्केट आलं, आले बघा व्यवस्थित तिथं टॅप झालं. लिक्विडिटी एरिया होता जो, त्या लिक्विडिटी एरियाला व्यवस्थित मार्केटने ग्रॅप केलं. नॉर्मल थोडंसं ग्रॅप केलं. जशी ही लिक्विडिटी परत तिथनं स्वीप झाली. स्वीप झाल्या ही जी मुवमेंट होती, ही खूप भयानक मुवमेंट होती. राईट, म्हणजे एकदम नॉर्मल, एकदम बाय इन डेप झालं. डेप नंतर एकदम स्ट्रॉंग मुवमेंट, 10%ची मुवमेंट आपल्याला बिटकॉइन मध्ये बघायला भेटली. अगर इन डिटेल मध्ये बघितलं तर अजूनही सांगतो, शॉर्ट टर्म मध्ये दाखवतो तुम्हाला. 4 आवर मध्ये दिसतंय का? आता इथे काय दिसतंय? इक्वल लो आहे. इक्वल लो आहे. इक्वल लो, ए लो, बी लो. ओके, पण इथे बघा, म्हणजे इथे पूर्णतः हे डायव्हर्जन तयार झाले. म्हणजे हे डायव्हर्जन काय सांगतंय? बाबा आमचा जो व्ह्यू आहे शॉर्ट टर्म मध्ये, तो सुद्धा कशाचा आहे? बाईंगचा आहे. म्हणजे इथे जे बायर्स आहे ते कुठेतरी ऍक्टिव्ह झाले. आणि जे बायर्स ज्यावेळेस ऍक्टिव्ह होतात त्यानंतर खूप जास्त मुवमेंट आपल्याला बघायला भेटते. बघा, हा जो एरिया, याला ब्रेक केलं, इथं ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झालं, एकदम व्यवस्थित गेलं. आता बघा इथंच येणार, इथं टॅब होणार, परत एकदा अप साईडला. जर मी सांगतोय, जर इथनं जर एकदम स्ट्रॉंग मुवमेंट घेतली मार्केटने, तर मार्केट 65,000 सुद्धा आज टच करू शकतं. त्यानंतर इथून जर अप जायचं असेल तर परत एकदा खाली येऊन व्यवस्थित प्राइस ऍक्शन त्याला घडावी लागेल. प्राइस ऍक्शन नंतर तुम्ही बघा काही दिवसात मार्केट 82K पर्यंत सुद्धा जाऊ शकतो बिटकॉइन. राईट, हाच व्ह्यू आहे, याच्या पलीकडे काही नाही. इन डिटेल मध्ये सांगतो, जेवढ्या पण तुम्ही जर थोडं थोडं पण जर तुम्ही ट्विटर बघत असाल, तर एक्स बघत असाल, तर तुम्हाला समजून आलं असेल की त्यावरती पूर्ण जेवढे पण इन्व्हेस्टर आहे त्यांचा व्ह्यू जो बिटकॉइन साठी आहे, तो पूर्णतः काय आहे? तो पूर्णतः पॉझिटिव्ह आहे. मीन्स त्यांचा जर पॉझिटिव्ह असेल तर आपण असं म्हणण्यात अर्थ नाही की पडणार. आणि हाच चान्स असतो बिटकॉइन मध्ये व्यवस्थित ट्रेड करण्याचा, व्यवस्थित मुवमेंट पकडण्याचा. हाच जो चान्स असतो मार्केटमध्ये, प्रत्येक ट्रेडरला हा चान्स हवाचा असतो. ओके, आता यानंतर जर बघितलं आपण अजून छोट्या टाइम फ्रेम मध्ये, समजतंय? म्हणजे इथे सुद्धा कुठंतरी ज्यावेळेस मुवमेंट यायची होती, तर हे बघा डायव्हर्जन झालं. डायव्हर्जन वन साइड मुवमेंट आपल्याला बघायला भेटली. आता परत डाऊन साईडला आलंय. राईट, पण ही जी मुवमेंट आली आहे डाऊन साईडला, परत जर इथं टॅप झालं व्यवस्थित 59,000पर्यंत जर ही लेवल फेकण्यात आली, तर व्यवस्थित परत अप जाईल. पण मला कुठंतरी वाटतंय इथे एक छोटा सपोर्ट मार्केटने घ्यायला पाहिजे बिटकॉइनने. इथं सपोर्ट आहे, जर ही लेवल एकदा ब्रेक झाली तर 59,000 जर टेस्ट केली, तर परत एकदम स्ट्रॉंग मुवमेंट आपल्याला कुठेतरी बिटकॉइन मध्ये बघायला भेटू शकते. ओके, त्यानंतर जर बघितलं आपण सर्वात महत्वाचं आहे, मिनिट, त्यानंतर जर सर्वात महत्वाचं बघितलं इथेरियम. इथेरियम मध्ये जर बघितलं, त्यामध्ये सुद्धा तेच आहे. मोठ्या टाइम फ्रेम मध्ये लावतो. इथेरियम मध्ये काय दिसून राहिलंय? व्यवस्थित मार्केटने डाऊन साईड मारली. इथेच मार्केट घेऊन राहिलं. कोणता एरिया? 1500ची लेवल. इथून जर मार्केटने एकदा जवळजवळ जर 2,000च्या लेवलला मार्केट टॅप झालं, तर मार्केट 2400 पर्यंत जाते सुद्धा. कारण हा जो सपोर्ट आहे एकदम स्ट्रॉंग सपोर्ट आहे. जर आपण बघितलं असेल तर हे बघा, हा जो इक्वल लो आहे,
हा लो झाला, त्यानंतर हा लो झाला. राईट. हे जे लोन आहे, हे जे लो आहेत हे एकदम इक्वल लो आहेत. राईट. इथेच मार्केट टॅप होते, जर बघितलं इक्वल लो बनवला, पण इथे कुठेतरी डायव्हर्जन जे आहे, म्हणजे बायर्स आहेत ते कुठेतरी ऍक्टिव्ह होताना आपल्याला इथे सुद्धा इथेरियम मध्ये सुद्धा दिसतात. ओके, म्हणजे बायरचा काय व्ह्यू आहे बाबा, बायरचं म्हणणं असं आहे की आम्हाला इथे इंटरेस्ट आहे, म्हणजे इथे बाय इन डिप, व्यवस्थित त्यांना डिप मध्ये बाय करायचं, त्यांना इथे बाय नाही करायचं, त्यांना इथे बाय करायचं. ओके, आणि रिटेलर इथे बसतो. राईट, त्यांना इथे बाय करायचंय. बघा तुम्ही एकदम व्यवस्थित डाऊन साइड एकदम चॅनल पॅटर्न तयार झाला. एकदा हा चॅनल पॅटर्न ब्रेक झाला तर मार्केट इथेरियम मध्ये सुद्धा एकदम स्ट्रॉंग रॅली बघायला भेटू शकते, आणि ती रॅली जवळजवळ 2,500 सुद्धा जाऊ शकते. ओके, ही जी लेवल आहे इथेच एक सपोर्ट झोन आहे. इथेच काही तुम्ही बघा काही दिवसात एक रॅली आणि एकदम स्ट्रॉंग मुवमेंट आपल्याला बघायला भेटेल परत एकदा बिटकॉइन मध्ये, इथेरियम मध्ये, आणि परत जे क्रिप्टोचे जे ट्रेड आहेत ते सगळे अप साईडला जायला दिसेल. ज्यावेळेस हे अप जाईल त्यावेळेस रिटेलर ऍक्टिव्ह होईल. पण ही जी मुवमेंट आहे बिटकॉइन मध्ये, आज जर ट्रेड जे होत असेल तर व्यवस्थित बिटकॉइन मध्येच होतील. ओके, आणि इथेच एकदम स्ट्रॉंग मुवमेंट आपल्याला बघायला भेटेल. व्यवस्थित एकदम चांगल्या चांगल्या पॉईंटची मुवमेंट आपल्याला जर बघायला भेटायची असेल तर ते फक्त बिटकॉइन आहे. ओके, त्यानंतर जर बघितलं थोडं तुम्हाला निफ्टीचं पण अनालिसिस देतो. निफ्टीमध्ये जर बघितलं तर हे बघा, जवळजवळ सगळं बऱ्यापैकी मार्केट जे होतं ते पॉझिटिव्ह होतं. सगळ्याच साईडला पॉझिटिव्ह होतं. ठीकठाक, लई पण नाही की ठीकठाक पॉझिटिव्ह आहे. निफ्टी जे आहे, निफ्टी काय सांगू राहिली, गेलाय तिथं, हा जो रेजिस्टन्स गेलाय त्याला टेस्ट करायला. कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं बघा, व्यवस्थित डाऊन साईड, परत एकदा टेस्ट करायला गेला, आणि जर स्ट्रॉंग सपोर्ट हवा असेल तर मार्केटला इथे यावं लागेल. कोणता एरिया जो आहे तो एरिया आहे 23,600चा. मी तुम्हाला सकाळचा जो माझा शॉर्ट होता त्यामध्ये सांगितलं एफ आयचा जो व्ह्यू आहे तो कुठेतरी पॉझिटिव्ह बनत चाललाय, कुठंतरी नॉर्मल पॉझिटिव्ह बनतोय, मूड स्विंग होतोय एफ आयचा. सो मूड जसा स्विंग होतोय तशी एकदम स्ट्रॉंग मुवमेंट बघायला भेटणार. जी विकली झाली जर वन डेचं जर बघितलं आपण व्यवस्थित, अरे बघ काय सांगतोय वन डेच्या टाइम फ्रेम मध्ये, अजूनही हे बघा, जोपर्यंत ही लेवल टेस्ट होते माझा व्ह्यू एकदम क्लिअर आहे. जोपर्यंत ही लेवल टेस्ट होणार नाही, टेस्ट झाली जेव्हा माझा व्ह्यू सीईला बनत नाही. ओके, इथनं एक छोटीशी रिजेक्शन बघायला भेटू शकते इथपर्यंत, ज्यावेळेस खूप घाबरू नका. इथपर्यंत जर रिजेक्शन आली तर एकदम स्ट्रॉंग मुवमेंट आपल्या सीई साईडला बघायला भेटेल. 23,700-800 जो सपोर्ट आहे तिथेच एकदम स्ट्रॉंग ॲव्हरेजिंग मार्केटमध्ये होईल, आणि ज्यावेळेस ही ॲव्हरेजिंग होईल त्यानंतर एकदम स्ट्रॉंग कुठेतरी आपला मुवमेंट बघायला भेटेल निफ्टी 50मध्ये. ओके, यानंतर जर बघितलं आपण आपल्या निफ्टी बँकमध्ये पण तेच आहे. अजूनही जितकी पाहिजे तितकी ॲव्हरेजिंग आपल्याला कुठेतरी मार्केटमध्ये बघायला भेटलेली नाही. अजूनही जो व्ह्यू आहे, राईट, जे बायर आहेत ते कुठेतरी इथं मॅन्युप्लेट करताना दिसत आहेत. ओके, पैसा काढतात टाकतात काढतात टाकतात. ज्यावेळेस असं होईल, आता ध्यानात ठेवा एफ आयचा मूड तर बदलला आहे, पण तो सहजतेची लगेच अप जाईल का नाही, त्याआधी डीप मारतील. डीप मारल्यानंतर वन टाइम पैसा टाकतील अप करतील. राईट, याला म्हणतात मॅन्युप्लेशन. हे मॅन्युप्लेशन गेम ते तुमच्यासोबत आपल्यासोबत खेळत आहे. ओके, सो हे ध्यानात ठेवा की त्यांचा सपोर्ट करतो. जर स्ट्रॉंग सपोर्ट जर हवा असेल तर 56,700चा एकदम स्ट्रॉंग सपोर्ट निफ्टी 50मध्ये आहे, सॉरी निफ्टी बँकमध्ये आहे, आणि 23,800चा जो सपोर्ट आहे तो निफ्टी 50मध्ये कुठेतरी एकदम स्ट्रॉंग सपोर्ट आहे. बरं. नंतर क्रूड ऑइलचं जर बघितलं तर क्रूड ऑइलमध्ये जेमतेम कार्यक्रम आहे. क्रूड ऑइलचा पण तोच विषय आहे. ठेवा, डाऊन साईडच माझा डाऊनवर्ड डाऊन डाऊनवर्ड डाऊन. क्रूड ऑइलला जर सपोर्ट हवा असेल, राईट केलेलं आहे, क्रूड ऑइलला जर सपोर्ट हवा असेल तर 6100 रुपये, म्हणजे जवळ 6,100 रुपयाला मार्केटला एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. तिथं मार्केटला टॅप व्हावं लागेल. टॅप झाल्यानंतर एक स्ट्रॉंग अप साईडला मुवमेंट येऊ शकते. ओके, पण अजूनही क्रूड ऑइलमध्ये कुठे जर बघितलं तर एकदम लोअरला गेलंय क्रूड ऑइल, म्हणजे एकदम जर आपण रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्समध्ये बघितलं एकदम डाऊन साईडला क्रूड ऑइल गेले, पण इथं कुठेतरी छोटे छोटे बायर ऍक्टिव्ह होताना दिसत आहे. राईट, म्हणजे एक छोटीशी बाईंग येईल 7,100 पर्यंत, परत एक डाऊन साईड, इथे एक व्यवस्थित सपोर्ट, इथे कन्सोलिडेट करेल. कधी पण ध्यानात ठेवा, जे पण कमोडिटी मार्केट जे एकदा डाऊन साईडला आलं तर खूप दिवस लागतात त्याला अप साईडला यायला. राईट, मार्केट कवर येते तिथे खेळत राहते त्यानंतर एक मुवमेंट येते खूप दिवसानंतर, 6-7 महिन्यानंतर. राईट, आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. ओके, थँक्यू सो मच.